जालन्यातील दुर्गा लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका. जालना शहरातील बसस्थानकासमोरील दुर्गा लॉज येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष AHTU आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य मुद्दे: गुप्त माहितीवरून कारवाई. 8 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. आरोपी ताब्यात: स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देहव्यापार करून घेणारा लॉज मॅनेजर कल्याण अंकुश लोखंडे, वय 35, आणि लॉज मालक केतन श्याम नखलव, वय 32, यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच बरकत शेख सत्तार शेख, वय 36, या ग्राहकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुद्देमाल जप्त: पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कमेसह 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा दाखल व पोलीस पथक. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU आणि सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.